सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 दिवस पहिला आणि मॅच नंबर 5 ला आपण सुरुवात करत आहोत. कौसाच्या अगेन्स्ट उसरगर टॉस जिंकला तो कौसाच्या कॅप्टनने आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. ओपनिंग प्लेअर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये VCC उसरगर, तेजस म्हात्रे आणि ऋतिक संते हे दोघेही आघाडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. दिवस पहिला आहे. आज थोडं उशिराने ओपनिंग सेरेमनी देऊन आपण मॅचेसला सुरुवात केली, मात्र उद्यापासून थोडं लवकर असेल शेड्यूल. 48 संघ या पर्वामध्ये खेळत आहेत. आई गावदेवी चषक घेसरमध्ये 6 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. पहिल्या फेरीतील मॅचेस आहेत. प्रत्येक सामना 5 ओव्हरचा आहे आणि 1 तास त्यापेक्षा जास्त आपण पाहतोय वेळ चाललेला आहे. मात्र त्या वेळेकडे देखील लक्ष असू द्या. आता अंपायर्सला देखील सूचना आहेत, खेळाडूंना देखील सूचना आहेत. विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत टाकायची आहेत. पॉवर प्ले पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती. ओमकार, सिनियर ओमकारला पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये आपण पाहत आहोत. तर स्ट्रायकिंग एंडला आता ऋतिक संते. मागच्या मॅचमध्ये धावसंख्येला चेस करत असताना थोडे मागे राहिले पिसवली. नावाळीने मात्र सामना 6 धावांचा फरकाने जरूर जिंकला. सामन्याला सुरुवात. फुल लेंथ बॉल अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरकडे डॉट आला. फुल लेंथ आणि यावेळेला मात्र प्लेट ऑन. फलंदाज शून्यावरती बाद होत आहेत. ऋतिक संते खेळण्याचा प्रयत्न इकडे चुकी झाली. एज घेऊन यस्टन वरती बॉल गेला. राऊंड द विकेटने आले. कौसाचा मलिंग आहे. टोला बॉल आणि तो मधल्या स्टंप वरती जात असताना प्लेड ऑन. निकेत ऋतिक झालेले आहेत आणि आता निकेत मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुढचा बॉल ओमकार. एज इथे बॉल सध्या सिली पॉइंटला आहे. फिल्डर येतात मागून. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंटची 1 धाव जी पहिली धाव येते वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर साठी निकेतच्या बॅटमधून. टॉप ऑर्डरमध्ये या सीझनमध्ये निकेत पाटील आपण पाहत आहोत. चांगला खेळ व्हावा हीच अपेक्षा आहे. बॅटर या मॅच मध्ये असेल. तेजसला आपण या अगोदर देखील बघितलेलं आहे. अष्टपैलू आहेत. फुल टॉस होता, कॅपिटलाइज करता आलं नाही. गॅपमध्ये बॉल सध्या तरी नाही. डीपमध्ये कल्पेशकडून थोडी चुकी झाली आणि त्याचा फायदा उचलला. 2 धावा. फुल टॉस होता. थोडा नाराज असेल या ठिकाणी तेजस. माउंटीजमध्ये कन्वर्ट करता आला नाही बॉलला. पॉवर प्ले सुरू आहेत. 2च फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि तिकडे देखील त्या परिस्थितीमध्ये बॉल मात्र फिल्डरकडे गेला आहे. ऑप्शनचा बाहेर. बाउन्स नव्हता. ड्राईव्ह करायचं होतं आणि इथे अंपायरचा सिग्नल वाईड. वाईडने मात्र धावफलक पुढे आपण पाहतोय 4 आकड्यावरती. गरज आहे या मैदानावरती धावा होत आहेत. लास्ट मॅचमध्ये आपण बघितलं 73चा चेस होता. 65 पिसवलीने तिकडेही बनवल्या होत्या आणि आज 71 अवघ्या 4 ओव्हर 4.1 ओव्हरमध्ये चेस देखील करण्यात आलेल्या आहेत. गावदेवी माथाडी संघाच्या ओपनर्सकडून जबरदस्त 59 धावांची पार्टनरशिप होती. देन 3rd नंबरवरती आलेला बॅटर्न देखील चांगली बॅटिंग करत असताना 4.1 ओव्हरमध्ये 71 त्यांनी चेस केल्या होत्या. धाव्यात सध्या 5. सलग दुसरा वाईड आला. सिनियर ओमकार. राऊंड द विकेट. कौसाचा मलिंगा. कट करायचा होता मात्र इथे ऑफस्टमच्या जास्त बाहेर. लेगस्टमला उभे होते तेजस. लेगस्टमच्या ऑलरेडी बाहेर होते.
हलके शफल झाले बट जागा दिली होती गोलंदाजाला. चांगला चेंडू. शेवटचा बॉल P1 मधला. कोलात आलाय. बॉलच बॅक पायाने स्टॉप केलं. बॉलला डायव्हर्ट झाला. बॉल स्ट्रायकिंग एंडला. धाव इथे मिळणार नाही. शेवटचा डॉट आला. 2 वाईट 2 डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 for 1 VCC उत्सर्गर. फाइव्ह फॉर 1. 5च धावा आहेत आणि एक विकेट देखील त्यामध्ये आपल्याला ऋतिकची पाहायला मिळाली. यस, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा जो नियम आहे. निलेश इनर रिमूव्ह करावे लागतील. टोटल स्कोरचा आपण विचार करतोय. 5 धावा आहेत. जे नियम आहेत कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे त्या अंतर्गत बॉलर्सला इनर रिम्यूव्ह करूनच बॉलिंग करावी लागणार आहे. जे संघ या स्पर्धेमध्ये आणि अन्य काही स्पर्धांमध्ये तुम्ही खेळणार आहात तिकडे हेच नियम आहेत. जे स्पर्धा कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत असेल त्यामध्ये मात्र बॉलर्सला जरूर इनर रिम्यूव्ह करूनच बॉलिंग करावी लागणार आहे. लेफ्टी बॉलर आहेत. लेफ्ट आर्मर आहेत. आणि सध्या आपण पाहतोय स्टार्ट भेटला नाही VCC उत्सर्गरला. चांगली बॉलिंग टिचून मारा केला. कौसाच्या मलिंगा. सिनियर ओमकार. 2 ओमकार आहेत त्या संघामध्ये. सिनियरला आपण गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये बघितलं. निकेत पाटील स्ट्रायकिंग एंडला. ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगचं लॉंग ऑन आणि डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ. 30 सर्कलच्या बाहेर. निलेशचा पहिला बॉल. ऑन साईडला उडवलाय बॉलला. डीप मिड विकेट रीजनला क्लिअर करणारा निकेतचा बॅट मधून आलाय पहिला षटकार. बोध विकेटने आले. ऑन साईडला पूल करत असताना फटक्यामध्ये आत्मविश्वास होता. बॉल मिड विकेटच्या बाहेर गेलाय. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. ट्रॅक चेंज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आता गोलंदाज निलेश. ऑफ स्टंपचा बाहेरचा फुल लेंथ होता. पॉइंटला फिल्डर आहेत. आउटसाइड एज घेऊन बॉल गेला होता तिकडे. एका धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचले सध्या 12 वरती. गरज आहे अशाच फटक्यांची. बिकॉज P1ला कॅपिटलाइज करता आलं नाही. इकडे सुरुवात झाली आहे. सेकंड ओव्हरच्या पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आलेल्या आहेत. आणि हे जे क्रीडांगण आहे सुरुवातीच्या मागच्या 4ही मॅचेसमध्ये तुम्हाला समजलं असेल स्कोरिंग ग्राउंड आहे. विकेट पाटा पडल्याबरोबर बॉल बॅटवरती देखील तसाच येतोय. प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला स्कोर देखील पाहायला मिळालेला आहे. कमी गती स्लाइस केल्या बॉलला. पॉईंटच्या बाजूने बॅकफुट पॉईंटला बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. युवा उद्योजक दत्तदादा पाटील आणि प्रसिद्ध फोटोग्राफर बाबूरावजी पाटील यांचे आगमन झाले. सुस्वागतम. निर्जय संघ नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आहे. हा सामना आपण पाहतोय तो पहिल्या फेरीतील 5वा. कौसाच्या अगेन्स्ट खेळत असताना उत्सर्गर. धाव आहेत त्या 16. थोडंसं षडक महागडं. 11 आल्यात. खोलात होता बॉल. ऑन साईडला टर्न करण्यात त्याला पहिली धाव घेत असताना डबलला कॉल दिलाय. डीपमधून येतात कल्पेश. थ्रो चांगला असेल बट 2 धावा घेण्याचा अवधी होता. टीप बाउंड्री आहे. बॉल मध्यंतरीच थांबला होता आउटफील्डमध्ये. तिकडून कल्पेश येईल तोपर्यंत आपण पाहतोय की इकडे 2 धावा बॅटर्सने पूर्ण केल्या. 2 धावांनी स्कोर मात्र सध्या आपण पाहतोय तो 18 धावा. 3 मध्ये 8 निकेत. 5 मध्ये 8 तेजस. 18 वरती सध्याचा स्कोर. VCC उत्सर्गर पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट भेटला नव्हता पण इकडे आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 आलेल्या आहेत. स्ट्रायकर बॉलर निलेश. त्यांच्या अगेन्स्ट सध्या तरी आक्रमण केलंय. कमी गतीने टाकलाय आणि इथे हा बॉल जास्त बाहेर आहे. वाईटचा सिग्नल. वाईटने धावासंख्या मात्र जाऊन पोहोचले पुढे ती 19.
थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न बॅटर पासून, त्यामध्ये जास्तच बाहेर. व्हाईटची रिटर्न क्रीज तिच्या एक्झॅक्ट बाहेर पडलेला आहे. 2 बॉल पॉवर प्लेस आणि बाकी आहेत लॉंग ऑफ मागे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर ट्रॅक चेंज केला, लेफ्ट आर्म राऊंड विकेट आलेत. वाईड यॉर्करचा वारंवार प्रयत्न करत असताना इथे हलका ओव्हर पिच पडला, ड्राईव्ह केला समोर लॉंग ऑफला, 1 धाव आणि सिंगलने धावफलक सध्या आपण पाहतोय 20 वरती. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला. ही पार्टनरशिप आता होती दोघांमध्ये. 0 वरती विकेट पडली होती ऋतिक संतेची, जेव्हा सिनियर ओमकारने सुरुवातीलाच दुसऱ्याच बॉलवरती ती विकेट काढली होती. देन 20 धावांची पार्टनरशिप या दोन्ही ओपनर तेजस अँड देन निकेत थर्ड नंबरवरती. फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न करण्यात आला, थोडासा लेट झाला होता स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना. फार वेगाने आता फिल्डर एकच धाव आणि अशा पद्धतीने इथे 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 21 धावा, 1 विकेटचं नुकसान. आकाशदादा भोईर जे आमचे आयोजक आहेत, मंचाशी संपर्क साधा आपण. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2026 प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये 32 कल्याण डोंबिवलीतील ग्रामीण क्रिकेट संघांना निमंत्रण आहे. 7 जानेवारी ते 10 जानेवारी या 4 रजनींमध्ये तुम्हाला ही स्पर्धा एन्जॉय करता येईल. उंबारलीच्या मैदानावरती 25,000 रुपये प्रवेश फी आहे. तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख, द्वितीय 1 लाख, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 50, मालिकावीर स्कूटी आहे आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी देखील सायकल्स आहेत. सो आवर्जून ज्या कोणाला खेळायचं असेल, प्रेम भोईर, सोमनाथ भोईर, राजकुमार पाटील आणि भावेश पाटील उंबरली संघाशी आपण जरूर संपर्क साधा. नवीन वर्षामध्ये येत्या 7 जानेवारी ते 10 जानेवारीमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. .21 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा सध्या धावा फलकावरती. थर्ड ओव्हरला सुरुवात आणि आता ज्युनियर ओमकार आलेत. खेचून पाठवल्या बॉलला, मिड विकेटचा बार डिस्पॅच. निकेतचा बॅटमधून आणखी एक षटकार. बाउन्सर येत होता आणि तो थेट गेला आता मिड विकेटच्या बाहेर. समोर मारायचा होता, फॉलो थ्रू मधून आलेत पण घसरले त्या ठिकाणी. फार वेगाने बॉलवरती धावले होते, डायरेक्टला त्यांना चान्स घ्यायची होती, पाय दोन्ही घसरले त्यामुळे स्किट झाले, खाली पडले. अन्यथा चान्स बनले असते रनआउटसाठी. षटकार पहिल्या बॉलवरती आलाय, देनी सिंगल. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 28 धावा. प्रगतीपथावर असताना तिसरं षटक. प्रत्येक डावामध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये 20 पेक्षा जास्त धावा आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. चांगला खेळ आपण जर बघितला मागच्या मॅचमध्ये, जरूर एका डावामध्ये त्या कमी होत्या पण त्या अगोदर देखील, पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर प्रत्येक डावामध्ये 50 पेक्षा पण जास्त बघितलेल्या आहेत. एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये बॉल होता, 3-3 फिल्डर त्या ठिकाणी. मागून येते बॅकअप आणि तोपर्यंत आपण पाहतोय तिसऱ्या धावेसाठी चान्स आणि 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा. गॅपमध्ये बॉल होता डीप एक्स्ट्रा कव्हरचा. हा जो मागचा रनआउटला जेव्हा चान्स होती, दोन्ही पाय घसरले, तिकडे बॉडीचा बॅलन्सच करता आला नाही ज्युनियर ओमकारला. पाटा विकेट आहे, यावरून देखील तुम्हाला समजेल. मक्खन गरम तव्यावरती बटर टाकल्यानंतर तो कसा विरघळतो, तसा विरघळला विकेटवरती ज्युनियर ओमकार. 31 धावा. फिरवलंय बॉलला. जी ग्रीप त्याने घेतली होती अगोदर, तेव्हा समजलं की यावेळेला तो बॉलला फिरवणार आहे, पण हे मात्र गोलंदाजाला नव्हतं समजलं त्या अगोदर. मिडल स्टंपला पडलेला बॉल किती बाहेर निघाला. दोघं अष्टपैलू आहेत. निकेत पाटील देखील चांगला गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला बॅटिंग चांगली केली, 16 धावा त्याने बनवल्यात. इथे तेच घडले, बॉल बाहेर निघाला. अपील स्ट्रॉंग आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे. कॉट बिहाइंड द विकेट. 31 for 2.
उसरकर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ग्रीडचा कोपऱ्यातून या बॉलला पुन्हा एकदाची ग्रीप आहे बॉलची. देन पडल्याबरोबर फार बाहेर आणि बॉल राईज होत असताना आपण बघितलं. विकेट किपरकडे जसा तो गेला, अपील स्ट्रॉंग होती, विकेट आली, अपील ती उचलून धरली अंपायर्सने. 31ला 2. निकेतने चांगला खेळ केला. 9 बॉलमध्ये 16 धावांचं त्याचं योगदान राहिलं. या मॅचमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले. आणि नवीन बॅटर आता येत आहेत डीजे ब्रावो. विशाल म्हात्रे. कॅपचा कलर सगळ्यांच्या परिचयाचा आहे. जेव्हा जेव्हा ते येतात, मागच्या काही पर्वांमध्ये त्यांची इनर देखील आपण तशीच पाहायचो, पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय ती कॅप, तो फेवरेट त्यांचा कलर. 31 for 2, 31 धावा, 2 विकेट पडलेले आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. पहिल्या बॉलवरती षटकारून ज्युनियर ओमकारने देखील कमबॅक केला या षटकामध्ये. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणारे दोन्ही संघ निर्जय अ आणि निर्जय अच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तो देवीचा पाडा. दोन्ही संघांना विनंती, कॅप्टन आपण मंचावरती येऊन थांबा. शेवटचा बॉल खेचून मारलाय कल्पेश वेगाने बॉलवरती. चांगली कॅच, चांगला फिनिश, फ्लॅट आला होता बॉल त्याच्या हातात आणि इथे 31ला आता बसतोय. तो तिसरा झटका 20 उत्सर्गरला संपला. षटकांचा खेळ संपला. 31 धावा, 3 विकेट. मागचे दोन्ही बॉल लास्ट ओव्हरचे कमबॅक केले ते ओमकारने, ज्युनियर ओमकारने, आणि 2 विकेट काढलेले आहेत. नवीन बॅटर मैदानात आतमध्ये आलेले आहेत. प्रथमेश कॅप्टन आहेत VCC उत्सर्गरचे. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण तेजसला पाहतात आणि चौथा फ्रेश बॉलर सध्या तरी कल्पेश गोवारे. ओमकार ज्युनियर सिनियरला आपण बघितलं, निलेश भोईरला आपण बघितलं, तर चौथा फ्रेश बॉलर आला. TDPL मध्ये देखील जबरदस्त कामगिरी ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. जागृती स्पोर्ट्स कडून खेळत होता केतनच्या नेतृत्वाखाली, आणि केतन आणि कौसा गाव मामाचं गाव आहे त्याच्या. निलेश भोईर मामा आहेत, फार जवळचं नातं आहे. वाकणचे केतन. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सध्या गॅपमध्ये डीपमधून फिल्डर येतात, मात्र इनफिल्डमधून पोहोचला फिल्डर, त्याने उचलून थ्रो केलाय. धावा 2 सहजरित्या, आणि या 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 33. प्रोजेक्टेड स्कोर लगेचच कमी झालेला आपण बघितला. 53 दाखवतो आपल्याला. करंट रन 10.42 आहे. कमबॅक झालंय लास्ट ओव्हरमध्ये. पहिलं षटक जबरदस्त होतं. सेकंड ओव्हरला त्यांनी कॅपिटलाइज केलं. थर्ड ओव्हरमध्ये फक्त 9 आल्या. 2 विकेट. सेट बॅटर निकेत आणि विशाल म्हात्रे दोघांना आउट केलं होतं त्याने. कल्पेश आला पहिल्या बॉलवरती 2. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर सध्या सेट आहे. डीपमध्ये गोवारी. ऑफ स्टंपचा बाहेर हवेत खेळलाय. कव्हर आणि पॉइंटची गॅप, त्या गॅपमधून बॉल मागे चाललाय सध्या. वळतोय कार्पेटने थोडासा स्लो देन आता आतमध्ये ढकलून दिलाय. 3 धावा बॅटर्सने इथे कंप्लीट केलेल्या आहेत. 1 धाव तर जरूर त्याने सेव्ह केली आहे. चांगली फिल्डिंग, एकेका धावेसाठीचा संघर्ष असतो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय डीपमध्ये ज्या वेगाने हा फिल्डर अटेम्प्ट करत होता, शेवटच्या क्षणात त्याने आतमध्ये ढकलून दिलं होतं बॉलला. ओमकार, सिनियर ओमकार.
3 धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती आपल्याला पाहायला मिळते ती 36 हे फील्ड पोझिशन आहे. सुपर टेलिकास्ट बाय ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट live.in. फ्रंट व्ह्यूला सी मध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतात. डाऊन द ग्राउंड लॉफ्ट केलं बॉलला साईड स्क्रीन समोर लॉंग ऑफने चान्स घेतली आहे बट तिथे आता बॉल मात्र निघून गेलाय. त्यांना बीट करून सीमा रेषेच्या बाहेर चौकार. ऑप्शनचा फारच बाहेर होता. आडव्या बॅटने समोर खेळला आणि या 4 धावांनी धावसंख्या 40 वरती पोहोचली आहे. अटॅक करावा लागणार आहे. धावा पाहिजे ते ग्राउंड स्कोरिंग आहे. वारा हवा पहिल्या मॅचमध्ये फक्त नव्हती. देन सेकंड मॅच जवळपास 11 वाजल्यापासून कंटिन्युअस संध्याकाळपर्यंत आपल्याला या मैदानावरती हवा पाहायला मिळते आतापर्यंत तरी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टाइम आहे. लॉंग ऑफ पुढे आलेत व्यवस्थित चेंडूच्या खाली वेल जज कॅच. विकेट येते. कॅप्टन डिपार्ट्स 40. चालू घडामोडींवरती हे गाणं होतं. 40 for 4. 40ला 4 विकेट 2 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. कल्पेशने कमबॅक केलाय. 3 बॉलवरती 9 गेला. 4थ्या बॉलवरती विकेट त्याने काढली आहे. प्रल्हाद पाटील नवीन बॅटर मैदानात आतमध्ये. इनॅक्ट नंबर 6. धावा पाहिजे सध्याच्या कडीला. 9 बॉल 17. चांगली इनिंग. तेजस सध्या तरी ऑफ स्ट्राईक आणि त्याच्याकडून चांगल्या फिनिश अपेक्षा देखील असेल VCC उसरगेला पण नुकतेच प्रल्हाद आलेत. कल्पेश पुढचा बॉल ऑप्शनचा बाहेरचा लॉफ्ट केलाय. पुन्हा चान्स आणि इथेही चुकी नाही. चांगली कॅच निलेश कडून. 40ला 5. प्रणय मडवी नवीन बॅटर आलेत. कल्पेश हॅट्रिक बॉल असेल आता. 2 लागोपाठ विकेट घेतल्या. 40ला निम्मा संघ 5 विकेट पडलेत. जबरदस्त गोलंदाजी फील्ड पोझिशन आहे तशीच बॉलिंग सध्या तरी. एक्स्ट्रा कॉर्नर आणि लॉंग ऑफ ठेवला होता. वारंवार लाईन ऑफ अटॅक त्यांनी आपल्याला दाखवला. ऑप्शनच्या बाहेरचे बॉल दोन्ही मागचे हॅट्रिक बॉल. शफल होऊन ऑन साईडला टर्न करण्यात आला. बॉलला ऑन साईडला चालला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये येत आहेत. फिल्डर थ्रो केला जाईल. धावा तोपर्यंत आपण पाहतोय सहजरित्या 2 पूर्ण करण्यात आले आहेत आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती 42. 5 विकेटचं नुकसान. VCC उसरगड. विदिन 20 मिनिट्स तुम्ही पहिली 4 षटकं टाकलेले आहेत कॅप्टन कौसाचे. शेवटचं षटक तुम्हाला 5 मिनिटांच्या आतमध्ये टाकायचं आहे. 42 धावा कमबॅक झालाय. प्रत्येक षटकामध्ये ते आपल्याला पाहायला मिळालं. सिनियर ओमकार अगोदर होता पहिल्या षटकामध्ये. ते निलेश षटक थोडंसं मागडं. 3rd ओव्हरमध्ये 9 विकेट 9 धावा गेला आणि त्यानंतर 2 विकेट 5व्या आणि 6व्या बॉलवरती. लास्ट ओव्हरमध्ये देखील तेच घडलं. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा गेल्या. देन तिकडेही विकेट आल्या. ज्युनियर ओमकार लोवा फुल टॉस अटेम्प्ट केला. गॅपमध्ये बॉल स्क्वेअर लेगला
पहिल्या बाउन्स वरती चौकार. फुल टॉस ऑन साइडला फिरवला तर होता, गॅप भेटले आणि स्क्वेअर लेग मधून बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्या 46 धावा पाहिजेत आता लास्ट ओव्हर सुरू. आणि मी अगोदरच म्हणालो सेट बॅटर तेजस मैदानाचा आहे, त्याच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत. आघाडीला आलाय, ओपन केलंय, क्लोज देखील त्यालाच करायचे. फाईन लेग थोडासा फिरला होता, त्याला असं वाटलं बॉल तिकडे जाईल, मात्र लॉंग स्टॉपला साईड स्क्रीन समोर बॉल येतोय चौकार. होता बाउन्सर, मात्र इथे आता 4 ने सांघिक अर्धशतक 50 धावा उत्सर्गरच्या धावफलकावरती. प्रत्येक डावामध्ये 50 आकडा आपल्याला पाहायलाच मिळाला. वापिस होता, लॉफ्ट केला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, एज घेऊन बॉल मात्र फाईन लेगचा हातात आणि विकेट येते तेजस्वी. 50ला 6 उत्सर्गर. चौकार आले आणि देन त्याची विकेट आली. 25 धावांचं योगदान दिलं तेजसने या मॅच मध्ये. 50ला 6वी विकेट पडली आहे. नवीन बॅटर आलेत मिलिंद पाटील. 3 बॉलचा खेळ बाकी. ओमकार बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातात बॉल, नॉन स्ट्रायकिंग एंडला आता विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. रन आउट मिलिंद. येत असताना दीक्षित पाटील एका मागोमाग आता विकेट, कारण दुसऱ्या बाजूने प्रणयने स्ट्रायकिंग एंडला तो सरकलेला आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, कॉन्फिडेंटली सरकलाय. पाहूयात किती धावा त्याच्या बॅटमधून येतील. आतापर्यंत आपण निच्चांकाचा विचार केला तर आपल्याला लो स्कोअर 53 पाहायला मिळाला या स्पर्धेमधला आतापर्यंत. पाहूयात त्याच्या पुढे जातील की इथेच मात्र त्यांना आता थांबवलं जाईल ज्युनियर ओमकारकडून. तेजस जोपर्यंत मैदानात आतमध्ये होता, चौकार येत होते त्याच्या बॅटमधून. 2 लागोपाठ चौकार इथे या षटकामध्ये त्याने ठोकले होते. 6वा सामना पहिल्या फेरीतील निर्जय आणि देवीचा पाडा. कॅप्टन टॉससाठी येऊन तांबा मंचावरती. शफल झाला, फुल लेंथ बॉल, विकेट किपरने थोडीशी मिस्टेक केली, त्यामध्ये 1 धाव जाऊ शकते, ती गेली आहे. बायज 51 रन 51 धावा फलकावरती आहेत. आणि या डावामधला शेवटचा बॉल असेल आता. 2 विकेट अगोदरच काढल्या होत्या ज्युनियर ओमकारने, त्यालाच कंटिन्यू करण्यात आलं स्लॉग मध्ये कॅप्टन कडून. बॅट स्विंग चांगला, बट शेवटचा डॉट आला आणि अशा पद्धतीने इथे पहिल्या सत्राचा खेळ संपला. VCC उत्सर्गरचा धावा बनला 51, विकेट पडले 7 आणि 52 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं. ते कौसा समोर वॅगन व्हील, ज्यामध्ये तुम्हाला 4 चौकार पाहायला मिळाले, प्लस मध्ये एक स्कोअर ऑफ द विकेट दोन्ही आले. एक डिपिश कवा पॉइंट, डिप स्क्वेअर लेग, देन लॉंग स्टॉप अँड एक डाऊन द ग्राउंड. त्या व्यतिरिक्त आपण षटकार 2 बघितले, डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीज आणि एक मिड विकेटला आणि डबल जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळाल्या. ओव्हरऑल हा डाव संपलाय. धावा बनलेल्या त्या 51 आणि 52 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं. सर्वोत्तम तेजसच्या बॅटमधून आला 12 बॉल 25, तर 8 बॉलमध्ये 16 धावा आल्या निकेतच्या बॅटमधून, देन 4 धावा प्रथमेश. त्या व्यतिरिक्त मात्र शून्यावरती सगळे बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा प्रणयच्या बॅटमधून आपल्याला शेवटी पाहायला मिळाल्या. सो टॉसकडे आपण वळत आहोत. नेक्स्ट मॅचचा निर्जय आणि देवीचा पाडा दोन्ही कॅप्टन या ठिकाणी. देवीचा पाडाचे कॅप्टन
अक्षय काय करताय? मंचावरती दत्तादादा पाटील उपस्थित आहेत. निळजे असे मी त्यांनाच विनंती करेन आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. जय हनुमान क्रिकेट संघ निळजे आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा. कॉल असेल निळजेच्या कॅप्टन नितेश पाटील यांचा. हेड इज द कॉल. टेल इट इट्स. टॉस जिंकला तो देवीचा पाडाचा कॅप्टनने. योगेश निलेश काय डिसिजन? फिल्डिंग करणार आहेत. कसं वाटतं इथे येऊन? आणि 6वी मॅच आता निळजेच्या अगेन्स्ट खेळायचे तुम्हाला. निळजे टीम इन्फॉर्म आहे. या सीझन मध्ये अगोदर खेळलात की पहिलीच मॅच खेळता? पहिली टुर्नामेंट ही सेकंड मॅच आहे पण माझी पहिली मॅच आहे. काय झालं होतं पहिल्या टुर्नामेंट मध्ये? काय नाही, थोडा परफॉर्मन्स खराब झालेला पण इथे चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू आम्ही. काही नवीन चेहरे आहेत की लास्ट सीझन मध्ये होते तसा स्क्वॉड आहे? काही चेंजेस काय या सीझन मध्ये? आपला आहे तोच स्क्वॉड. शुभेच्छा तुला या मॅच साठी. सो मंडळी देवीचा पाडाने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच निळजेच्या अगेन्स्ट त्यांची आणि ते करणार आहेत फिल्डिंग. ओळख आपण या मॅचच्या दिशेने उत्सर्गरच्या अगेन्स्ट या मॅचमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना अर्थातच आता 53 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. थँक्यू. बावन्न धावा चेस करायचं. 52चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. GCC गेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 मॅच नंबर 5. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. देवीच्या पाडाने जिंकलेल्या फिल्डिंग ते करतील निळजेच्या अगेन्स्ट. चांगली बॉलिंग झाली. बॉलिंग युनिटचा पण विचार केला, खास करून एक मात्र निलेश जो खऱ्या अर्थानं स्ट्रायकर बॉलर आहे पण या मॅचमध्ये त्याच्या अगेन्स्ट धावा आल्या आणि तो देखील थांबला. सेकंड स्पेल अर्थातच जेव्हा थर्ड ओव्हरमध्ये ओमकारने ज्युनियरने चांगली बॉलिंग केली तेव्हा त्यालाच लास्ट ओव्हरमध्ये देखील आणण्यात आलं आणि तेव्हाही त्याने फक्त 8च धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या स्पेलमध्ये 17 धावा, 3 विकेट त्याने काढले. कल्पेश गोवारे 11 धावा, 2 विकेट. तर सिनियर ओमकारने तर अवघ्या पहिल्या षटकामध्ये 5च धावा खर्च केल्या होत्या आणि विकेट त्याने देखील 1 काढली होती, जी पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्याच बॉलवरती आली होती. पुढच्या दोन्ही संघांना विनंती, निळजे तुम्हाला बॅटिंग करायचे सो तुम्ही पॅव्हलियनकडे जाऊन थांबा. जो डगआउट बॉक्स आहे प्लेअर डगआउट. आणि देवीचा पाडा पण तयार राहा. जो 6वा सामना यानंतरचा पहिल्या फेरीतील आजच्या पहिल्या दिवसातील जो शेवटचा असेल. 30 बॉल 52चं समीकरण आहे. ज्युनियर ओमकार आणि कल्पेश गोवारी ही जोडी आघाडीला मैदानाच्या आतमध्ये कौसा संघाचे आपण पाहतोय. 52 धावांचा चेस आहे. आतापर्यंतचा निच्चांक 51 धावा. पाहूयात या धावसंख्येला डिफेंड करण्यात येईल का. पहिल्या षटकामध्ये तेजस मात्रेवरती ती जबाबदारी आहे. बॅटिंग चांगली झाली आहे आणि गोलंदाजीसाठी देखील P1 मध्ये तो आलेला आहे. तेजस मात्रे असेल, निकेत असेल, यांच्यावरती प्रामुख्याने जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते ॲज अ बॉलर म्हणून. या बॉलिंग युनिटमध्ये VCC उत्सर्गरच्या मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये निकेतने देखील जबरदस्त डेव्हलपमेंट केले. खास करून बॉलर म्हणून तो त्या अगोदरपासून आपण त्याला बघतोय, पण बॅटर म्हणून आता संघाला गरज आहे. पहिला बॉल डावाला सुरुवात. तेजस मात्रे इनसाइड आउटचा प्रयत्न होती, जी रिॲक्शन आली आहे फॉलो थ्रो मध्ये तेजस कडून. कॅच ड्रॉप झाली आहे. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण बॅटर खेळतोय स्ट्रायकिंग एंडला आणि आउटसाइड एजने चान्स बनली होती. कॅच सोडले विशालने. जीवनदान मिळतंय. 52 ला डिफेंड करताय तुम्ही. स्कोरिंग ग्राउंड आहे. अशा सिच्युएशन मध्ये सुरुवातीला जर तुम्ही ब्रेक थ्रू मिळवताय ते पॉझिटिव्ह असेल तुमच्यासाठी, पण चान्स गमावली आहे. प्रयत्न स्विच हिटचा झाले कनेक्शन. गॅप शोधले आणि बॉल निघाला देखील. डीप थर्ड मॅनला सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चौकार कौसासाठी.
जे टीम इनॅक्शन आहे आणि आय थिंक आज संतोषजी पाटील स्क्वॉडमध्ये असं वाटत नाही खेळणार आहेत. या पण मंचावरती आपले सहर्ष स्वागत. 4 धावा पहिल्या प्रयत्न तोच पुन्हा एकदा आणि इथे आता कन्व्हिन्सिंग स्ट्रोक आहे, खात्रीदायक फटका जो देऊन जाईल खऱ्या अर्थाने 4 धावा. बॅकवर्ड पॉइंटला आलाय चौकार. फायर नाही, वाईल्ड फायर आहे. पाटा विकेट तुम्ही जर समोर गेल्यानंतर समजेल कशा पद्धतीने. समोरून अगदी कॉन्क्रीटचीच वाटेल इतकी सपाट आहे. 4 ते 5 दिवस तिचा चांगला चोप काढला आकाश भोईर यांनी. आकाश भोईर देखील पिच क्युरेटर बनू शकतात. ज्या पद्धतीची प्रत्येक पर्वांमध्ये त्यांच्या स्पर्धेमधली खेळपट्टी असते. 8 धावा 2 चौकार. पहिल्या डॉट नंतर पहिल्या बॉलवरती तो डॉट नाही तर खऱ्या अर्थाने त्याला जीवनदान मिळालंय आणि त्याचा फायदा. स्विचिटचे दोन्ही फटके 2 चौकार. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ आणि देन आपण पाहतोय मिड विकेट मध्ये एक फिल्डर आहे. मॅच बॉल आला. चा चेस आहे, त्यामध्ये 2 चौकार सुरुवातीलाच. तेजस वन्स अगेन गेसरगाव पुल करायचा होता. बॉल बॅटचा आत लागलाय. शॉर्ट मिड विकेटला डबलला चान्स यावेळेला कल्पेश घेत होते पण ओमकारने थांबवलं. फिल्डिंग चांगली झाली. मिडॉनला आता विशाल आणि या सिंगलने धावसंख्या मात्र आपण पाहतोय ती 9 वरती. विशालकडून देखील फार अपेक्षा होत्या. पहिल्या डावामध्ये जेव्हा बॅटिंगसाठी आला मधल्या फळीमध्ये धावसंख्या थांबली होती पण 0 वरती त्याला बाद व्हावं लागलं. अमित नाही आज, बिंदास नाही आहेत आज, केतन नाही आहे. बरेचसे सिनियर प्लेअर अनुपस्थित आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा जबाबदारी येते तुम्हाला खेळ देखील तसा करावा लागतो आणि कुठेतरी ती धावसंख्येची कमतरता जाणवते. स्कोरिंग ग्राउंड आहे. प्रत्येक डावामध्ये प्रत्येक मॅचच्या 50 पेक्षा जास्त धावा आपण बघितलेल्या आहेत आणि इथे 52ला सध्या डिफेंड करतात उसरगर. तर कौसाचा धावफलक पहिल्या 4 बॉलमध्ये 9. मात्रे स्लोवर वन अटेम्प्ट केलाय डीप स्क्वेअर लेगला आणि मात्रेला पहिलाच मारला ओमकारने षटकार. भोईर आणि शेखरजी भोईर यांचं आगमन झालंय. JCC गेसर या आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. षटकार आलाय. 15 बनल्यात. ऑफ स्टंपचा बाहेर यॉर्कर चांगला आलाय. शेवटचा डॉट आला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस तेजस हे षटक 15 धावांचं राहिलं. 52ला चेस करत असताना 15 पोनन कौसा. विदाउट लॉस 15 रन्स. कल्पेश आणि ओमकार मागचे काही पर्व आपण पाहतोय. कौसा संघ प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. निलेश भोईर यांच्याशी मी मगाशी चर्चा देखील केली की मागच्या काही पर्वांपासून चांगला खेळ होतोय. बॅलेन्स टीम आहे आणि लास्ट सीझनमध्ये देखील जबरदस्त त्यांची कामगिरी जरूर राहिली होती. त्यामुळे खेळायला पाहिजे. जितक्या जास्त स्पर्धा तुम्ही खेळाल तितका तुमचा कॉन्फिडन्स गेन होत जाईल आणि तुमचे खेळाडू तितकेच चमकत राहतील. 535 धावा आतापर्यंत या आजच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 45.3 ओव्हर्स कंप्लीट झालेल्या. 33 विकेट, 47 चौकार तर 32 षटकार देखील आपण बघितले आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. अमरने सर्वोत्तम एका इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. 52 धावा आणि देन त्यांच्या वडिलांना त्यांनी ते समर्पित केलं होतं. काही दिवसांअगोदर ज्यांचं निधन झालं बेतवडीचे अमर तांडेल यांचे पिताश्री आणि ते अर्धशतक अमरने समर्पित केलं होतं. देन साई 32, नावाईचे आकाश. अशा पद्धतीने आपण जरूर इंडिव्हिज्युअल स्कोररला देखील आज बघितलेलं आहे. सर्वोत्तम 3 विकेट ज्युनियर ओमकार जे आताही मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मधून मात्र आता फलंदाजी करत असताना देखील त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. रिक्वायर्ड नेटेड 9.25 कमी होतंय. त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात. सेकंड ओव्हरमध्ये आलेत दीक्षित पाटील. नवीन चेहरे बरेचसे आपल्याला उत्सर्गर संघाकडून पाहायला मिळतात आणि जेव्हा जेव्हा नवीन चेहरे नवीन खेळाडू येतात, यंगस्टर येतात, तेव्हा सिनियर्सला त्यांची जागा थोडी सॅक्रिफाईस करावी लागते. इवन ते जागा देखील मिळवतात पण मात्र संधी तुम्हालाच त्यांना द्याव्या लागतात. 2 धावा इथे आल्या. डीप मिड विकेट रिजनमध्ये बॉल. 2 धावांनी धावसंख्या मात्र आपण पाहतोय 17 वरती. कल्पेश गोवारी
अंडररेटेड प्लेअर आहे, फार चांगला खेळाडू आहे, पण तितकासा आपल्याला कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये तो अजूनही चमकत असताना पाहायला मिळालं नाही. त्याचं प्रमुख कारण मी अगोदर देखील म्हणालो की कौसा संघाने जास्तीत जास्त खेळलं पाहिजे. चांगला संघ आहे. एज आहे, आउटसाइड एज, शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. पहिल्या बाउन्सवरती कव्हर केला त्यांनी, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय सहजरित्या एक धाव. बॅकपॅट पॉईंटला फिल्डर सेट होता, स्विच हिटला प्रोटेक्शन होतं कल्पेश गोवारीसाठी. सुरुवातीला जे 2 चौकार त्याने स्विच हिटचे लगावले होते, त्यामुळे इथे आता बॉलरने त्याला तिकडे बॅकपॅट पॉईंटला सेट केलेला फिल्डर डीपमध्ये. 18 धावा, लेफ्टी आलाय स्ट्रायकिंग एंडला ज्युनियर ओमकार. 2 ओमकार आहेत. सिनियरने चांगली बॉलिंग केली होती. 5च धावा खर्च करत असताना एक विकेट पॉवर प्लेमध्ये जो कौसाचा मलिंग आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि ऑनसाईडला 2 सध्या आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि काऊ फेसमध्ये फिल्डर. पुढे आला, खेचून तर मारला, मिस टायमिंग वाटतंय. काऊ कॉर्नरचा फिल्डर लॉंग ऑनला निकेत, चांगली कॅच. पहिला धक्का कौसा संघाला 18 वरती. होती कारण धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही ओपनर्स करत होते. त्यामध्ये ज्युनियर ओमकार माघारी परतला आणि मैदानाचा जयेश टकले. पुढचा बॉल फुल लेंथ ऑन साइडला टर्न करण्यात आला बॉलला, चांगली फिल्डिंग. गती तर कमी जरूर केली बॉलची, मागून येते बॅकअप, बॉल तिकडे निसटलाय. सेकंड अटेम्प्ट देन आता तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय दोन्ही बॅटर्स कडून. 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे चालली आहे. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 20-52च्या चेसमध्ये 20 धावा धावा फलकावरती. जयेश आता 3rd नंबरवरती मैदानात जात. चांगली बॉलिंग दीक्षित पाटील, जरी नवीन चेहरा असला तरी त्याने मात्र जबरदस्त बॉलिंग केले. सेकंड पॉवर प्लेमध्ये एकही बाउंड्री आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट आली नाही. फुल लेंथ बॉल आहे, चांगली गोलंदाजी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, तो देखील यंगस्टरच आहे. देवेश संते, गोरख मामा यांचे चिरंजीव, गोल्डन मॅन. शेवटचा एक बॉल या पॉवर प्लेच्या षटकातील. 21 आपण विचार केला तर 19 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. आणि 19 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या कौसा संघाला या मॅचमध्ये. विकेट जर आले तर या मॅचमध्ये ते असतील, अन्यथा कल्पेश गोवारी ज्या दर्जाचा बॅटर आहे तो जर शेवटपर्यंत उभा राहिला तर धावा त्यांना माग नसतील. शॉर्ट बॉल कट केलेला, मोठी गॅप आहे. डीप कव्हर पॉइंटला फिल्डर बॅकवर्ड पॉइंटचा येतोय, थोडासा पुढे गेला लाईन पासून बॉलचा आणि बॉल मात्र गेला निघून. आलेला 4 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड 25-1 कौसा. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत, 1 विकेट पडलेली आहे. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायच्या 27. बॅटिंग करत असताना कौसा संघाला चांगला खेळ, जसा पहिल्या बॉलवरती त्याला जीवनदान मिळालंय 16 धावांची आतापर्यंत इनिंग. आणि ज्या काही धावा येणार ते विशाल मात्रेला आता त्या टोचणार असेल, कारण त्याच्याचकडून ती कॅच ड्रॉप झाली होती पहिल्याच बॉलवरती डावाचा. 18 बॉल 27 धावांची गरज अजून या मॅचमध्ये. निकेत पाटील फिरकी पटवत, युनिक बॉलिंग ॲक्शन आहे. सहसा त्यांचे बॉल बॅटर्सला समजत नाही आणि खास करून ते फिंगर स्पिनर आहेत, त्यामुळे त्यांना ओळखणं थोडंसं कठीण आहे. 18 बॉल 27 या मॅचमध्ये गरज आहे बॅटिंग करणाऱ्या कौसाला. चला वेळ जास्त चाललाय, उसरगर टीम प्लीज. यानंतर देखील पहिल्या फेरीतील अजूनही आपण 6वा सामना पाहणार आहोत. निर्जय जनुमा निर्जय आणि त्यांच्या अगेन्स्ट देवीचा पाडा, गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडामध्ये
बऱ्याचशा स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. उंबरलीकरांची स्पर्धा येते ते 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर सापडची स्पर्धा ती देखील चर्चेत राहिलेली आहे. कारण सर्व समालोचकांना सायकल आहे, अंपायर्सला सायकल आहे, चारही ज्या टॉप 4 टीम्स असतील त्यांच्या 12th मॅनला सायकल आहे. एक्स्ट्रा प्लेयर्स आहेत ते मात्र जरूर चर्चेत असतील त्या स्पर्धेमध्ये आणि तिकडे मात्र आता प्रत्येक संघाचा एक्स्ट्रा प्लेयर देखील खुश असेल. नेक्स्ट मॅच नितेश पाटीलच्या अगेन्स्ट अक्षय भोईर, जे दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. निर्जयच्या अगेन्स्ट देवीचा पाडा. दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा. मात्र वळत्या मॅचच्या दिवशी 18 बॉल आणि 27. निकेत लोवा फुल टॉस होता, अटेम्प्ट केला गॅपमध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये लॉंग ऑफने ती गॅप कव्हर केले. कॅप्टन प्रथमेशला आपण बघितलं आउटफील्डमध्ये 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती पुढे 27. आता पाहिजे 17 बॉल आणि 25. विकेट आतापर्यंत पडलं नाही जास्त, एकच विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये उत्सर्गरला राहण्यासाठी तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. टॉप ऑर्डरला तुम्ही निकामी कराल जेव्हा नवीन नवीन बॅटर येत राहतील, त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही डॉट बॉल टाकत राहाल तेव्हा तुम्ही मॅचमध्ये असाल. खेचून मारण्याचा प्रयत्न होता इनर एज आणि विकेट किपर आता विशालने चुकी केली नाही. चांगली कॅच. 27ला 2. जयेश बाद. आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर तेजस शिखरत आणि त्यासोबत निर्जेचे अजयदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. 27 धावा, 2 विकेट, 16 बॉल आणि 25 धावांची अजूनही या सामन्यामध्ये गरज आहे बॅटिंग करणाऱ्या कौसा संघाला. अगोदरच ज्या गोष्टीचा उल्लेख केला, विकेट पुढच्याच बॉलवरती निकेतकडून आलेली आहे. फिंगर स्पिनर आहेत, ओळखणं थोडंसं कठीण आहे. जेव्हा बॉलला रिलीज करतील तेव्हाच तुम्हाला त्यांच्या बोटांकडे पाहावं लागेल. आणि इव्हन कधी स्लोअर वन टाकतायत, कधी वेगाने देखील त्यांच्याकडून आपल्याला बॉल पाहायला मिळतात. फ्लाईट चांगली देतात, टॉस करतात, बॉलला आत आणतात, बाहेर काढतात. या सर्व गोष्टी पाहून तुम्हाला शॉट सिलेक्ट करायचा आणि देन टायमिंग ताकद त्या जोरावरती तुम्हाला धावा बनवायचा. पण सध्याच्या घडीला कल्पेश सेट बॅटर ऑफ स्ट्राईक आहे. नवीन बॅटर आलाय जयच्या विकेट नंतर निलेश भोईर जो लेफ्टी आहे. चेंजेस फिल्डिंगमध्ये ऑफसाईडला सध्या एक्स्ट्रा कव्हर येस मिड ऑफ आत आहे. पॉईंटचा थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये आणि ऑनसाईडला मात्र 4 फिल्डर सेट करण्यात आलेले आहेत. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. बॉल बाकी आहेत अजूनही 16 आणि 16 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा पाहिजेत त्या 25. कम ऑन प्लीज. वेळ जास्त चाललाय. दोन्ही संघांना सूचना आहेत बॅटिंग करणारी आणि फिल्डिंग करणारी. राऊंड द विकेट लेफ्टीसाठी ट्रॅक चेंज केलाय निकेतने. बॉल हलका आत येत होता, त्यामध्ये मात्र आता धाव घेण्याचा प्रयत्न दोघेही थांबलेत. चांगला चेंडू. पहिल्या बॉलवरती डबल आली, देन विकेट. आणि हा जो बॉल यस आतमध्ये येत होता, फिरलाय, बॅटवरती आला नाही. ऑन साईडला स्लॉकेटचा प्रयत्न होता इथे, पण पूर्णपणे बीट झालं निलेश. डॉट बॉल. एक डॉट बॉल या मॅचमध्ये पूर्णपणे आणणारा असेल आता उत्सर्गरला. बाहेर निघत होता बॉल, त्याला ऑन साईडला खेचून मारलाय. पूल करत असताना व्यवस्थित तर बॅटवरती मिळत नव्हता बॉल. डीपमध्ये फिल्डिंग चांगली तेजसकडून, थ्रो चांगला आहे, 1 धाव. हे बॅटल आता इंटरेस्टिंग होईल जेव्हा सेट बॅटर कल्पेश गोवारे स्ट्रॅकिंग एंडला पोहोचलाय. 28 धावा, 2 विकेट पडलेत. बॉल आणि बाकी आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये या मॅचचा आपण विचार केला तर धावा पाहिजेत त्या 24. चौदा बॉल आणि 24 धावांची अजूनही गरज आहे. या ओव्हरमध्ये बाउंड्री आली नाही, त्यामुळे मॅच सध्या तरी बॅलन्स आहे. मोमेंटम खेचायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटमध्ये खेळ बदलायलाही वेळ लागत नाही. त्यासाठी तुम्हाला त्या वेळेमध्ये चांगला खेळ करावा लागतो. सध्याचे षटक तेच आहे जे पाहूयात आपल्याला काय सांगते. कल्पेश चान्स घेणार आहे निकेटच्या अगेन्स्ट की शेवटच्या 12 बॉलवरती तो थांबणार आहे. 2 बॉल या षटकातील बाकी. ओव्हरऑल 14 बॉल. आत येणारा बॉल पूल तर केलाय, मोठी गॅप आणि त्या गॅप मधून डिरेक्ट गेलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. 6 धावांकरिता षटकार. बॉल जसा आत येत होता, डावा पाय थोडासा त्यांनी बाजूला केला आणि टायमिंगने फ्लॅट गेला होता बॉल. जर कदाचित तिथे फिल्डर असता तर ही कॅच बनली असती.
षटकारासोबत 34, 13 बॉल 18 धावांची गरज आहे. मोमेंटम शिफ्ट व्हायला टाइम लागत नाही. त्यावेळेला सॉफ्ट हँड स्ट्राईक ठेवतात कल्पेश स्वतःकडे. 3 षटकं या ठिकाणी संपन्न झाले आणि धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 35 धावा, 2 विकेट, 12 बॉलचा खेळ बाकी. 12 मध्ये 17 पाहिजे. ड्रिंक्सचा सिग्नल अंपायरचा आलाय. सो एक 12th मॅनला विनंती, प्लीज आपण ड्रिंक्स घेऊन जा. स्पीड अप प्लीज. 12 बॉल आणि 17 धावांची अजूनही गरज आहे. जो षटकार आला लास्ट ओव्हरमध्ये तिथून मात्र मोमेंटम शिफ्ट झालं. कल्पेश 9 बॉल 23 ला नॉट आउट आहे, ज्याची पहिल्याच बॉलवरती विकेट आली असती. आता हे आठवत असेल तो क्षण उत्सर्गरच्या खेळाडूंना की पहिल्याच बॉलवरती आउटसाइड एजने कॅच उडाली होती, मागे ती ड्रॉप झाली, जीवनदान मिळालं. तिथून 23, 35 ला 2, 12 बॉल 17ची गरज. सेकंड राऊंड मधील जो पहिला सामना आहे, बेतवडे आणि सागाव दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती की आपण नेक्स्ट टू नेक्स्ट जो सेकंड राऊंडचा सामना तो 4 ओव्हरचा असेल आणि ती मॅच जरूर होणार आहे. त्यामुळे सागाव आणि बेतवडे या संघांनी नोंद घ्या. 4th ओव्हरला सुरुवात. सेकंड स्पेल तेजस मात्रेचा आणि हा जो स्पेल आहे तो पाहूयात मॅच मध्ये ठेवतो उत्सर्गरला की कल्पेश गोवारी कडून अटॅक होईल. खोलात होता बॉल, ऑन साइडला चाललाय डीप मध्ये. पहिली धाव तर फार वेगाने, डबलला चान्स घेतली आहे पण कल्पेश अर्ध्या विकेट पर्यंत असताना थ्रो खराब आला, अन्यथा रनआउटची विकेट जाणारच होती. 2 धावा मिळतात, या छोट्या चुका नाही आहेत. मॅच क्लोज येत चालली आहे आणि इथे मात्र चान्स बनत असताना तुम्ही खराब थ्रो केलाय. 2 धावांनी धावसंख्या 37 वरती पोहोचली. 11 बॉलचा खेळ बाकी. 11 बॉलमध्ये धावा पाहिजेत 15. याच तेजसने जेव्हा पहिल्या षटकामध्ये बॉलिंग केली होती तेव्हाच कल्पेशला जीवनदान मिळालं होतं. तोच तेजस पुन्हा एकदा आलाय. त्याने पुन्हा जर मात्र इथे विकेट आता घेतली, कल्पेशची विकेट आली तर मॅचमध्ये उत्सर्ग असेल डेफिनेटली. ओ आली विकेट, फुल टॉसला मिस केले. इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. फलंदाज बाद. खाली बसला, बैठक जरूर त्याने दाखवली, पण त्यानंतर जो फुल टॉस होता परत उठला होता. ऑन साइडला टर्न करायचं होतं, नाही जमलं. एक्स्ट्रा पेसने हा बॉल यॉर्करचा प्रयत्न तेजसचाही होता. फुल टॉस पडला, तो मात्र पिक करता आला नाही. बॅटर कल्पेशला 25 धावांचं योगदान या मॅचमध्ये त्याने दिलं. 37 ला तिसरी विकेट पडले. कॅप्टन योगेश फौजदार मैदानात आत आलेत. मॅचमध्ये बॉल बाकी आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 15. 10 बॉल 15ची मॅच आहे. जे 4 बॉल आता विशाल मात्रे यस्टनच्या मागून सूत्र हलवत आहेत. फिल्डिंग सेट केली जाते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन राईट डेट. कॅप्टन योगेश कौसात सिंग लॉंग ऑफचा आपण पाहतोय. कवसला देखील एक डीपमध्ये फिल्डर आहे. तेजस स्ट्रायकर बॉलर आहेत आणि हे जे षटक कल्पेशच्या विकेटने मॅच टर्न होऊ शकते. लॉफ्ट केल्या बॉलला कन्व्हिन्सिंग स्ट्रोक,
नाही, लॉंग ऑनला पकडली कॅच निकेतने. 37 ला 4, कॅप्टन शून्यावरती बाद. विकेटचं किती महत्व असतं. कल्पेशच्या विकेटने कॉन्फिडन्स आपण बघितला फिल्डर्समध्ये. देन कॅप्टन योगेश आले होते, तिकडे विकेट आली आहे, तो देखील लॉंगॉनला आउट झाला आणि कॅच आउट झाला. आणि 9 बॉलमध्ये आता 15 धावांची गरज. नेव्हर गिव्ह अप. जॉन सिनाने WWEच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये जरूर सांगितलं संबंध जगाला, अवर चाइल्डहुड हिरो रिटायर्स. स्टेप आउट केलं त्याने शेवटच्या मॅचमध्ये. ती मॅच सोडली आणि अर्थातच WWEचा अरेना देखील त्याने सोडला. लहानपणी प्रत्येकाने बघितलं असेल 90s पासून 2000चे जे किड्स होते, आपण होतो त्यामध्ये. जोशी दाखवतात त्यांची ऍक्शन. 9 बॉल 15ची गरज आहे. मॅच सर बनवली आहे तेजसने 2 विकेटने. हॅट्रिक बॉल. नवीन बॅटर आदित्य वेगाने टाकलाय, लॉफ्ट केलाय, हॅट्रिकची चान्स. कॅप्टन प्रथमेशने टिपलाय झेल. उत्सर्गरच्या तेजस कडून या स्पर्धेमधली येते पहिली विकेट, हॅट्रिक. आणि मॅच मध्ये सध्या कमबॅक. बॉल बाकी आहेत आता 8 आणि 8 बॉल मध्ये धाबा बनवायचा त्या कौसा टीमला 15. देन योगेश फौजार, देन आदित्य टकले. तिघही माघारी परतलेत पॅव्हलन मध्ये. मागच्या 3 बॉल वरती तेजसने पकड हलकी कळीने आता मजबूत करण्यास थोडी मॅच खेचायला सुरुवात केली आपल्या बाजूने. नवीन बॅटर मैदानाच्या आत आलेले आहेत. एक्सपिरियन्स भरपूर आहे. विजय टकले आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. निलेश उभा आहे ऑफ स्ट्राईक. कल्पेश जोपर्यंत होता त्याच्यासोबत परवा त्यालाही नव्हती. मॅच आपण घेऊन जाऊ हाच आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. पण सध्या तो आत्मविश्वास कुठेतरी डगमगला असेल जेव्हा समोरून 3 विकेट गेल्या. 8 बॉल 15ची गरज आहे. फक्त एकच विनंती विशाल म्हात्रे यांना की वेळ जास्त चालला आणि मॅनेजमेंट टीम आम्हाला सूचना करत आहे प्लीज. यानंतर देखील आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि सेकंड राऊंड मधील फर्स्ट मॅच. बाळा तेजस समोर उडवलाय, लॉंग ऑन पुन्हा ऍक्शन मध्ये. पण या वेळेला कॉल निकेतचा होता जो काऊ कॉर्नरला. 4 ट्रिक. 4थ्या बॉल वरती विकेट आली आहे. 37 ला 6. या मॅच मध्ये 7 बॉल 15 बनवायचे आहेत कौसाला. फिल्डर होते. निकेतने चांगला कॉल दिला होता प्रणयला आणि दोघांचं कॉर्डिनेशन होतं, त्यामुळे चांगली कॅच. आणि या कॅचने मॅच मध्ये आता उसरगर देखील आपल्याला येत असताना पाहायला मिळते. मागचे 4ही बॉल विकेट आलेले आहेत. अराउंड द लेग बोल्ड केलं ते फुल टॉस वरती कल्पेशला. देन 3 बॅटर मागचे कॅच आउट झालेले आहेत. पहिला झाला लॉंग ऑनला, देन मिड विकेट, देन पुन्हा लॉंग ऑन. 7 बॉल 15 धावांची गरज आहे. पहिली विकेट आपण पाहूयात. फुल टॉस होता, फार लाईन पासून लांब गेला होता. देन ची पुढची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. लॉफ्ट केलं होतं कॅप्टन योगेश फौजारने. लॉंग ऑनला तिकडे उभा होता निकेत, त्याने टिपली होती कॅच. देन आपण बघितलं होतं आदित्यला. मिड विकेटला प्रथमेश उभे होते उसरगडचे कॅप्टन, त्यांनी चांगली कॅच पकडली होती. तेव्हा विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आणि त्यानंतरची 4थी विकेट सलग. पुन्हा लॉंग ऑनला ऍक्शन मध्ये काऊ कॉर्नर वरून आले निकेत. कॅच त्यांनी पकडले आणि 7 बॉल मध्ये 15 धावा आता बनवायच्या आहेत. मॅच फसली आहे. नवीन बॅटर इन ॲट नंबर 8 परेश पाटील आलाय.
आशिष किरण निलेश असेल जो सध्या तरी ऑफ स्ट्राईक आहे, त्याला चान्स मिळाला नाही या षटकामध्ये. 4 लागोपाठ विकेट. थर्ड मॅनला आता पाठवले सिली मिड ऑन कडे, विशाल मात्रेने शॉर्ट मिड विकेट कडे एक्झॅक्ट. 7 बॉल 15. शेवटचा बॉल या षटकातील. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर 4 विकेट लागोपाठ तेजसने मिळवले. 7-15 ची मॅच. इथे खोला टाकण्याचा प्रयत्न, वेग तर होता पण लाईन मिस केली. लेग स्टम्पचा बाहेर वाईड आला आणि वाईडने धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे जात असताना 38 बॉल बाकी आहेत. 7 बॉल 14. एक मोठा फटका मॅच मध्ये जरूर आणेल. निलेश उभा आहे लास्ट ओव्हर, त्याला माहिती आहे 6 बॉलवरती आपण चान्स घेऊ शकतो, पण सध्याच्या कडेला तेजसची जी ॲक्युरेसी आहे सध्या ती थोडीशी मिस झाली. लेग स्टम्पच्या बाहेर गेला बॉल. फुलने तिथे टाकलं, अपील होती, फिंगर अप बॅम्पर. 1 more विकेट डाऊन. 5 विकेट याच षटकामध्ये 5 त्याने कंप्लीट केलाय आणि आता मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतात. 38 ला विकेट पडलेत. 7 बॉल बाकी 6. कौसाला बनवायच्या धावा 14. गोवारी आणि निलेश भोईर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जेव्हा पार्टनरशिप करत असं वाटलं की लवकर धावा चेस करतायत की काय या, आणि आतापर्यंतचा निचांक आहे 51 बनलात. 52 ला डिफेंड करतो उत्सर्गर. मॅच बनवले तेजस माथेरने. लास्ट ओव्हरमध्ये 5 विकेट त्याने काढल्या, 3च धावा खर्च केल्या आणि या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहतोय जो एकमात्र फलंदाज आहे टॉप ऑर्डर मधला निलेश भोईर, त्याच्यावरती जिम्मेदारी असेल. नेक्स्ट मॅच निर्जेच्या अगेन्स्ट देवी सपाड आहे. नितेश पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अक्षय भोईर. दोन्ही संघ तयार आहेत. वॉर्मअपला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीतील 6वा सामना. 6 बॉल आणि 14 पाहिजेत. लास्ट ओव्हरची जबाबदारी बॉलिंग मार्कवरती आला ऋतिक संते. बॅटिंग मधून हवी तशी कामगिरी करता आली नाही. प्लेडाऊन झाला होता, शून्यावरती तो बाद झाला होता. आता त्याला करायचं आहे. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मधून मार पडला होता निलेशला, आता त्यालाही करायचं आहे. ते बॅटिंग मधून करायचं आहे. एकाला बॅटिंग मधून जमलं नाही, त्याला गोलंदाजी मधून करायचं. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मधून जमलं नाही, फलंदाजी मधून करायचं निलेश भोईरला. वेळ जास्त चाललाय, याकडे नोंद घ्या आपण प्लीज. स्वीपर कव्हरला फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. ऑन साइडला 3 लॉंग ऑनचा मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. पहिला बॉल. 6 बॉल 14. लो फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय आणि पहिला बाउन्स वरती तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यॉर्करचा प्रयत्न होता, मात्र फुल टॉस बनवलं. डाऊन दी ग्राउंड खेळला. 4 ने धावसंख्या जाऊन पोहोचली ती पुढे 42 वरती. 5 बॉल 10 पाहिजेत. विकेटची बरोबरी आहे. पहिल्या डावामध्ये 7 विकेट उसरगरचे पडले होते. इथे आतापर्यंत 7 विकेट कौसाचे पडलेत. टॉस कौसा टीमचा आहे, पण आता जर विकेट पडली तर धावसंख्येचं कंपल्शन असेल. विकेट न गमावता 9 चालतील. 5 बॉल 10 ची गरज आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस. ऑन साइडला आता 4 सेट करण्यात येतात विशाल कडून. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग थोडंसं बॅकवर्ड आता चाललेलं आहे. डाऊन द ग्राउंड आलाय.
दोन्ही वेळेला तोच प्रयत्न केला वाईड यॉर्करचा. पहिला फुल टॉस पडला आणि या वेळेचा पडला तो व पिच. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय रिॲक्शन बॅटरची. स्लॉटमध्ये आलाय, लॉफ्ट केलं बॉलला आणि थेट लॉंग ऑनचा बाहेर. मागच्या दोन्ही बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं निलेशने. 10 धावा आल्यात. धावा पोहोचल्या 48 वरती. बॉल बाकी 4 धावा पाहिजेत, त्या देखील 4. विकेटची बरोबरी आहे. टॉस कौसा टीमचा आहे. विकेट न गमावता 3 चालतील. विकेट पडली धावांचं कंपल्शन असेल. 4 बॉल 4 आणि हा पहा 4 की षटकार की कॅच. मिड विकेटला फिल्डर. मॅच मध्ये कमबॅक होतोय. धावा आता 4 बनवाव्या लागतील. डोक्याला हात लागला, हात घसरतो डोक्यावरून. निलेश चालला पॅव्हलियनच्या दिशेने. मॅच फसली आहे. कौसाला आणि बनवायचा आहे. बॉल बाकी असताना 3 धावा आता बनवाव्याच लागतील. 4 विकेट 8 पडतात. जे घडलंय ते देखील सोडा आणि जे घडवायचं त्यासाठी लढा. लढला तर ऋतिक देखील. विकेट आली आहे. जी रिॲक्शन निलेश आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती, नाराज आहे. या मॅचला फिनिश करण्याचा त्याचा इरादा होता. 3 बॉल राखून मात्र नाही जमलं. जबरदस्त कॅच अंडर प्रेशर डीपमध्ये मिड विकेटला तेजसने टिपले. तो आता ऑनसाईडला आलाय बिकॉज नवीन बॅटर येतोय तो सिनियर ओमकार. गोलंदाजीमधून बरंच काही त्याने केलं पॉवर प्लेमध्ये. इकॉनॉमिकल अवघ्या 5 धावांचं षटक होतं. पहिली विकेट याच ऋतिकची त्याने काढली होती. तोच ऋतिक सध्या गोलंदाजी करतोय. क्रिकेटमध्ये तुम्हाला रिव्हेंज मैदानाच्या आतमध्येच घ्यायचा असतो. हीच ती वेळ असेल. पाहूयात ऋतिक काय करणार आहे. 3 बॉल डिफेंड करायच्या. 4 धावा आणि 4 धावा बनवाव्याच लागतील. विकेट 8 पडलेत. पहिल्या डावामध्ये 7च पडले होते उत्सर्गरचे. 48ला 8. 3 बॉलमध्ये 4 बनवायच्यात. फील्ड पोझिशन डीपमध्ये लॉंग लेग मिड विकेट. देन आपण पाहतोय लॉंग ऑन शॉर्ट मिड विकेट आहे. ऑफसाईडला सध्या लॉंग ऑफ आणि त्यासोबत कव्हर्सला फिल्डर आहे. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर्स थर्ड मॅन आणि पॉइंटला फिल्डर आतमध्ये. तयार होत आहेत गोलंदाज ऋतिक. 3 बॉल 4. लॉफ्ट केला. रडार मध्ये बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. सिनियर ओमकारने मारलेल्या षटकाराने 52 चेस डाऊन करण्यात आल्यात. हार्दिक हार्दिक अभिनंदन कौसा. आपण ओळख पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे. मात्र विनंती आहे दोन्ही टीम्सला नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या देवीचा पाडा आणि निळजे विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायचे आणि 25 मिनिट्समध्ये अर्थातच डाव कंप्लीट करायचा आहे. निळजे संघ ओपनिंग पेअर पाठवा लवकर प्लीज. 25 रन्स 25 धावा. बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना देखील 1 विकेट ज्याच्याकडून आपल्याला पाहायला 2 विकेट ज्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाल्या. कल्पेश गुवारी मॅन ऑफ द मॅच. आणि कौसा संघाचे कर्णधार तुम्हालाही मंचाशी संपर्क साधायचा अर्थातच मॅनेजमेंट टीमशी आमच्या. आदरणीय दत्ताजी पाटील साहेब यांना विनंती करेन निळजेचे
उद्योजक त्यांच्या शुभस्य आपण कल्पेशला या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार देऊया. जबरदस्त सामना, पहिल्याच बॉलवरती खरं तर त्याला जीवनदान मिळालं, तिथून त्याने बिल्ड केली ती 25 धावांची इनिंग. गोलंदाजी करत असताना 2 विकेट, या सामन्याचा सामनावीर कल्पेश गोवारी. थँक्यू दत्ता पाटील साहेब. अभिनंदन कल्पेश. काय म्हणशील, पहिला बॉल जिथे जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतरची 25 धावांची इनिंग, जेव्हा विकेट पडली त्यानंतर पुढे 3 विकेट आणि पडल्या, मॅच फसली होती, तेव्हा काय वाटत होतं? मॅच फसली होती तर मला भरोसा होता की निलेश भोईर मारतील आणि त्यांनी मारून दिले आणि नंतर आऊट पण झाला. पण ओमकारनी मस्त एक 6 मारला आणि मॅच जिंकवली. त्याचं पण गुड बॅटिंग. येस ऑफकोर्स. अभिनंदन पुन्हा एकदा आणि शुभेच्छा तुला नेक्स्ट मॅचसाठी. म्हणजे कौसाने मागचा सामना जिंकला, जरूर क्लोज झाले होते मॅच. 52 चेस त्यांनी केला आणि हा सामना जिंकला. व आता आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचकडे, अर्थातच मॅच नंबर 6 निळीच्या अगेन्स्ट देवीचा पाडा. टॉस जिंकला देवीचा